पाहिजे साहेब, या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन करतोय, काय विषय होतो? हे जे धरणे आंदोलन आहे हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आहे. भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा या दोन सामाजिक संघटनांच्या वतीनं हे 4 टप्प्यातलं आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब यांनी घोषित केलं. त्याच्यापैकी दुसऱ्या टप्प्यातलं हे आंदोलन आहे आणि संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन होत आहे. या ठिकाणी केंद्र सरकारने जो नालायकपणा केलेला आहे, ओबीसीची जाती न्याय जनगणना करण्याची भारत मुक्ती मोर्चाची साधारणतः 15 ते 16 वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी लावून धरल्यामुळे केंद्र सरकार मजबूर झालं आणि केंद्र सरकारने ओबीसीची जाती न्याय जनगणना करू असं जाहीर केलं. परंतु आता ओबीसीची जाती न्याय जनगणनेचे जे फॉर्मॅट आलेले आहे त्या फॉर्मॅटमध्ये ओबीसीच्या लोकांच्या जातीचा रकानाच नाही. म्हणजे जनगणनेच्या नावाने रकाना न देणे हा ओबीसीसाठी मोदी सरकारचा धोका आहे. दुसरी गोष्ट, UGCचा जो कायदा संसदेमध्ये मंजूर झाला त्यावेळी डॉक्टर पायल तडवी यांना आपला जीव गमवावा लागला. या दोघांच्या पालकांपैकी पायल तडवीच्या या ठिकाणी उपस्थित आहे. यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यामुळे हे UGC कानून तयार झाला. या UGC कानूनला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, कारण की ती स्थगिती त्याचे आर्ग्युमेंट झालं. केंद्र सरकारच्या वकिलाने बिलकुल फालतू का आर्ग्युमेंट केलं, त्याच्यामुळे केंद्र सरकारने स्टे दिला. त्याचप्रमाणे TET शिक्षक जे आहेत 2011च्या अगोदर लागलेले, यांना TETच्या परीक्षेतून मोकळीक द्यावी या 3 मागण्यांसाठी धरणे आंदोलन आहे. आता पुढचं आपलं चरण काय असणार आहे? पुढचं तिसरं चरण जे आहे की 23 मार्चला भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चांचं आयोजन केलेलं आहे आणि 23 एप्रिल 2026 रोजी भारत बंद करणार आहोत आम्ही या 3 विषयांवर. आपलं नाव काय सांगा? सुमित्रा आयरे, राज्य संयोजक, बहुजन क्रांती मोर्चा. मी डॉक्टर पायल तडवी यांची आई बोलते. 19 मे 2019ला 22 मे 2019ला माझ्या मुलीने नायर हॉस्पिटल येथे आत्महत्या केली. हे प्रकरण सगळ्यांना माहीतच आहे. तर त्याच्यानंतरही माझ्या मुलीवर जो अन्याय झाला, तिने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली की तिच्यासोबत जातीभेद करून तिला प्रताडित केलं आणि शिक्षणापासून वंचित केलं. तर त्याच्यानंतर सुद्धा अशा घटना बऱ्याचशा कॉलेजेस आणि संस्थांमध्ये चालू होत्या. याचं नेहमी मी बातम्या वाचत असते आणि मला जाणवलं की याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसून येते. शासन याच्यावर काही कडक निर्बंध लागू करत नाही. म्हणून मी 2020ला एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की आज मी जे उपभोक्ते आहे आणि आपले जे मुलं उच्च शिक्षण घेत आहे त्यांच्यावर जातीयगत भेदभाव करून त्यांना शिक्षणापासून वंचित केलं जातं. तर त्याच्यासाठी कठोरात कठोर नियम लागू करावा असं UGCने, मग त्यानुसार आम्ही याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाने UGC बिल 13 जानेवारीला 26ला लागू केलं आणि त्यानंतर 26ला त्याच्यावर स्टे आला. म्हणजे याचा अर्थ काय की आदिवासींच्या, SC ST OBCच्या मुलामुलींनी उच्च शिक्षण घेऊच नये का? तर याच्यासाठी आमचा आता हा जो लढा आहे तो लढा चालूच राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज हे जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरुवात केलेली आहे. ओबीसीची जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे. UGC कानून लागू करो. UGC कानून लागू करो. ओबीसी की जाती न्याय जनगणना. भारत मुक्ती
मोर्चाचा, पिछड्या वर्गाचा, ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. SC ST ओबीसी समर्थन झालंच पाहिजे. SC ST ओबीसी समर्थन झालंच पाहिजे. ओबीसीची राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे. और केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, और मोदी सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. ओबीसीला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. यूजीसी कानून लागू करो, लागू करो, लागू करो, यूजीसी कानून लागू करो. लागू करो.